नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आजच्या प्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न या ठिकाणी उपलब्ध करीत आहे. कारण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये ऊस क्षेत्र जास्त असल्यामुळे कारखानदार हे आपल्या ऊसाच्या जोरावर जो शेतकरी ऊस पिकवतो त्या ऊसाचा काटा हाणण्याचं काम हे कारखानदार करतात. कोण 2 टन काटा आणतो, कोण 3 टनाचा काटा आणतो. अशा प्रकारे कारखानदार काटा हाणण्याचं काम या ठिकाणी करतात. हे प्रस्थापित कारखानदार रिकव्हरी मारण्याचं काम करतात. हे कारखानदार ऊसाला या ठिकाणी योग्य मोबदला त्या ठिकाणी देत नाहीत. अशा वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मला या शेतकरी बांधवांना आव्हान करायचं आहे की ज्यांच्याकडे सहकार आहे, ज्यांच्याकडे कारखानदारी आहे, त्यांना जर आपण या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर त्याचा गैरवापर करून तुमचेच FRP हाणली जाते, योग्य मोबदला दिला जात नाही, काटा हाणला जातो. त्यामुळं या कारखानदाराला कुठल्याही निवडणुकीमध्ये साधी ग्रामपंचायत जर निवडणूक असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, तर या कारखानदारावर आपण विश्वास नाही टाकला पाहिजे. या कारखानदाराला लोकप्रतिनिधी म्हणून आपण पाठवलं नाही पाहिजे. तर या कारखानदाराला असं सांगितलं पाहिजे, तुझा कारखाना तू योग्य दिशेनं चालव, पण या ठिकाणी निवडून आल्यानंतर आपल्या अधिकाराचा गैरवापर करून या ठिकाणी ऊसवाल्याचा काटा मारला जातो. हे थांबवायचं असेल तर त्यांना कुठल्याही निवडणुकीमध्ये आपण जिंकू दिलं नाही पाहिजे. अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमच्यासमोर करत आहे. दुसरा विषय या ठिकाणी आहे, राज्य सरकारनं आत्ताच या मागच्या थोड्या दिवसामध्ये 8% वीज दर वाढ केली. केजरीवाल सरकारनं या ठिकाणी दिल्लीमध्ये असेल, पंजाबमध्ये असेल, वीज मोफत त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. पण या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी लोकांसमोर जाणारे हे सरकार यांनी 8% वीज दर खऱ्या अर्थानं या ठिकाणी वाढ केलेली आहे. हे देखील आपण आता विसरून चालणार नाही. या सोलापूर जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये किंवा भारत देशामध्ये आम्ही ज्या वेळेला शिक्षण घेत होतो त्यावेळेला शिक्षण ही मोफत असायचं. त्यावेळेला बोटावर मोजण्या इतकी लोक टॅक्स भरत होते. पण आज जन्माला आलेलं मूल देखील GSTच्या माध्यमातून टॅक्स भरतो. संबंध या भारत देशातला नागरिक टॅक्स भरत असताना आज आम्हाला शिक्षण विकत घ्यावं लागतं. अशा प्रकारची परिस्थिती या सरकारनं खऱ्या अर्थानं केलेली आहे. अनेक वर्षापूर्वी जातीभेद मानून खऱ्या अर्थानं शिक्षण दिलं जात नव्हतं आणि शिक्षण न मिळाल्यामुळे महात्मा फुले यांनी सांगितलं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्त्याविना शूद्र खचले. एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले असं महात्मा ज्योतिबा फुले यांनी का सांगितलं होतं? तर शिक्षणापासून वंचित राहिल्यानंतर काय काय समस्या पुढे येतात. तसंच या पुढील काळामध्ये जर शिक्षण विकत घेतलं तर सर्वसामान्य गोरगरीब या लोकांना शिक्षण नाही मिळणार आणि शिक्षण ज्याला मिळलं नाही तो अडाणी होणार आणि अडाणीला गुलाम करण्याचं काम ही प्रस्थापित व्यवस्था करणार. म्हणून खऱ्या अर्थाने शिक्षण देखील मोफत सगळ्याला असलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी आहे. OBCच्या प्रश्नाबद्दल सांगायचं झालं तर या महाराष्ट्रामध्ये OBC महामंडळाच्या वतीनं दिलं जाणारं कर्ज, त्याचं बजेट हे एकदम तुटपुंज अशा प्रकारचं या राज्य सरकारनं केल्यामुळं कुणालाच या ठिकाणी त्याचा लाभ घेता येत नाही. शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याचे OBCची स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही. उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर देशामध्ये जाण्यासाठी OBCच्या संख्या बोटावर मोजण्याएवढी OBCची संख्या त्या ठिकाणी राज्य सरकारमार्फत पाठवली जाते. अशा OBCच्या अनेक वेगवेगळ्या प्रश्नाबद्दल हे सरकार खऱ्या अर्थानं दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची भूमिका अशी आहे
की ज्या वेळेला वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करेल त्यावेळेला ओबीसीच्या वेगवेगळ्या प्रश्नावर आवाज उठवण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडी घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारे या ठिकाणी सांगतोय. महागाईच्या बाबतीत या ठिकाणी सांगायचं झालं तर मग साखर असेल, तुरडाळ असेल, तेल असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, अशा वेगवेगळ्या दररोज लागणाऱ्या वस्तू या ठिकाणी या सरकारच्या काळामध्ये महागाई या ठिकाणी 50% वाढलेली आहे या 10 वर्षांमध्ये. आणि त्यांनी सांगितलं होतं की अच्छे दिन आने वाले आहे आणि 50% महागाई वाढण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. महागाई वाढत असताना खऱ्या अर्थानं कुणाच्या पेटात लाद बसती तर जो कामगार आहे, जो शेतमजूर आहे, अशा लोकांच्या पेटामध्ये खऱ्या अर्थानं महागाईची लाद बसती आणि हे बसलेले आहे. आता सोनं 70,000 रुपयाला तोळं झालेलं आहे. म्हणजे गोरगरिबानं सोनं घालायचंच नाही, फक्त श्रीमंतानंच घालायचं, अशा प्रकारची या ठिकाणी कॉर्पोरेट व्यवस्था खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही लढाई लढण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि सर्वसामान्य जनतेला आम्ही आव्हान करू इच्छितो की या प्रस्थापित मंडळीला आपण निवडून दिल्यानंतर आपलं रक्त खेचण्याचं काम ते करतात, त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याच निवडणुकीमध्ये आपण विश्वास दाखवला नाही पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतोय. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी 8 दिवसापूर्वीच राजीनामा दिला होता माझी उमेदवारी जाहीर व्हायच्या आधी. आणि त्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागच्या 7 ते 8 महिन्यापूर्वी मुंबई येथे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई येथे माढा लोकसभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेण्यात आली होती. मग जयंत पाटील होते, राज्याचे माजी मंत्री होते, खासदार होते. आणि त्या ठिकाणी बैठकीमध्ये अनेक जणांना मागणी केली की पवारसाहेब तुम्ही माढ्यामध्ये उभारलं पाहिजे, पवारसाहेब तुम्ही माढ्यामध्ये उभारलं पाहिजे, माढा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. अशा प्रकारे पवारसाहेबाला सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सांगितल्यानंतर मी पवारसाहेबाला माझा नंबर ज्या वेळेला विचार व्यक्त करण्यासाठी आला त्यावेळेला सांगितलं की साहेब, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. आपण माढा लोकसभा लढवली नाही पाहिजे, कारण माढा लोकसभेमध्ये 6च्या 6 विधानसभा मतदारसंघ हे भाजप मित्र पक्षाचे 6च्या 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. बुद्धिबळाच्या पटावर जोपर्यंत राजा जिवंत आहे तोपर्यंत लढाई चालू असते. शेवटची लढाई राजा जर मॅट झाला तर मग उंट, घोडा, हत्ती, सैनिक, सोल्जर असलं तर काय उपयोग होत नाही. त्यामुळे शेवटपर्यंत राजा आपला जिवंत असला पाहिजे. माझ्यासारख्या सैनिकाला, माझ्यासारख्या सोल्जरला आपण त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी आणि माझ्या पाठीशी आपली ताकद उभा करावी. सोल्जर जर शेवटच्या घरामध्ये पैदा पोचला तर त्याचं वजिरामध्ये रूपांतर होते आणि माझं वजिरामध्ये रूपांतर करण्यासाठी आपण ताकद लावावी, अशा प्रकारची मागणी केलेली असताना कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर विचार झाला नाही. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा विषय या ठिकाणी पेटला आणि मराठा समाजानं सांगितलं की आम्हाला आता ओबीसीमधनं आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवण्याची भूमिका घेत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलमानुसार या ठिकाणी ओबीसीला आरक्षण घटनेमध्ये दिलं. आणि ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आल्यानंतर बाबासाहेबाचे वारसदार आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्याकडे आम्ही सगळीजण गेलो, ओबीसीचं शिष्टमंडळ गेलं. बाबासाहेबांनं आम्हाला आरक्षण दिलेलं आहे, आरक्षण वाचवण्याची जेवढी ओबीसीची जबाबदारी आहे तेवढी आपली देखील जबाबदारी आहे, अशा प्रकारची त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी परिषद माढ्यामध्ये भव्य अशी झाली. आणि त्या परिषदेच्या माध्यमातून आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या जवळ जाण्याचा योग आला, त्यांचे विचार आम्हाला समजले. त्यामुळं ती परिषद अतिशय चांगल्या पद्धतीनं झाली आणि आम्ही देखील वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितली आणि त्यांनी त्याला या ठिकाणी सत्यामध्ये उतरवलं.